तर आज आपण रिवाईज करणार आहोत युरोप आणि भारत तुमच्या या चॅप्टरला. तर युरोप आणि भारत या चॅप्टरमध्ये आपण काय-काय बघतो? तर युरोप आणि भारत या चॅप्टरमध्ये आपण बघतो प्रबोधन युग, त्याच्यानंतर धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध, युरोपातील वैचारिक क्रांती, त्याच्यानंतर काही संघर्ष जे भारतीय सत्तांनी ब्रिटिशांविरुद्ध दिले. तर या या सर्व टॉपिक्सना आपण आज रिवाईज करणार आहोत. तर युरोप आणि भारत या चॅप्टरमध्ये आपण काय जाणतो? तर युरोपमध्ये काही गोष्टी घडत आहे. ज्या युरोपमध्ये काही गोष्टी घडत आहे, त्याचे पडसाद जे आहे ते भारतावर उमटत आहे. कारण ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तिची भारतामध्ये आता सत्ता आहे. तर ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तिची सत्ता भारतामध्ये असल्यामुळे युरोपामध्ये काही घडणाऱ्या गोष्टींचा जो पडसाद आहे तो ईस्ट इंडिया कंपनीवर होत आहे आणि ईस्ट इंडिया कंपनी मग भारतामध्ये तशी धोरणे लावत आहे व भारतावरही त्याचा परिणाम होत आहे. याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की आपण युरोपमध्ये काय घडत आहे हे बघायला हवं. तर युरोपमध्ये काय घडत आहे हे बघण्यासाठी आपण सर्वात पहिले तो प्रबोधन युग. तर प्रबोधन युग म्हणजे काय? तर युरोपियन इतिहास, भारतीय इतिहास सगळ्याच इतिहासाचे 3 टप्पे असतात. प्राचीन युग, मध्ययुगीन युग युग आणि आधुनिक युग. तर मध्ययुगीन युगाचा जो शेवटचा टप्पा आहे, हा मध्ययुगीन युग आहे आणि मध्ययुगीन युगाचा जो शेवटचा टप्पा आहे, त्याला आपण म्हणतो प्रबोधन काळ हा टप्पा. जो आधुनिक काळाचा पहिला काळ आहे आणि मध्ययुगीन काळाचा जो शेवटचा टप्पा आहे, याला आपण म्हणतो प्रबोधन काळ. तर प्रबोधन काळामध्ये काय झालं? माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला. म्हणजे काय? तर माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला याचा अर्थ असा होतो, की ज्या पुराण्या रूढी परंपरा आहे किंवा ज्या अंधश्रद्धा आहे, याच्या सर्वांचे निर्मूलन झाले आणि माणूस जो आहे, तो माणसाला माणसाच्या नजरेने पाहू लागला, ना की त्याच्या धर्माच्या नजरेने. आणि अजून काय झालं? ग्रीक स्थापत्य तत्त्वज्ञानी ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन. तर ग्रीक व रोमनमध्ये जो प्राचीन काळ होता, फॉर एक्झाम्पल हा जो प्राचीन काळ होता, तर याच्यामध्ये ग्रीक आणि रोमन ज्या परंपरा होत्या, परंपरा होत्या, याच्यामध्ये कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान यांचे खूप जास्त जे होते डेव्हलपमेंट ग्रीक आणि रोमनमध्ये प्राचीन काळामध्ये झाले. पण काय झालं? जसा-जसा प्राचीन काळ संपला आणि मध्ययुगीन लागला आणि मध्ययुगाचा जो पहिला टप्पा होता, त्याच्यामध्ये या ज्या सर्व परंपरा होत्या, कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान हे जे सर्व होतं ग्रीक आणि रोमनमध्ये ज्याचा खूप जास्त विकास झाला होता प्राचीन काळामध्ये. पण मध्ययुगाच्या पहिल्या टप्प्यामध्ये या सर्व गोष्टी खाली जात गेल्या. म्हणजे याचा इतका विकास झाला नाही व अंधश्रद्धा व तसेच धर्म यांनी जे होतं ते युरोपावरती आपला ताबा मिळवून घेतला. पण मध्ययुगाचा जो शेवटचा टप्पा होता याच्यामध्ये परत कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान यांचा विकास होऊ लागला. त्याच्यासाठीच आपण म्हणतो ग्रीक व रोमन जे होते त्यांच्या परंपराचे आता पुनरुज्जीवन घडून येऊ लागले. तर माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू त्याच्यामुळे ठरला. कारण की जेव्हा समाजातील कला वाढत आहे, त्याच्यानंतर समाजातील तत्त्वज्ञान वाढत आहे, फिलॉसॉफिकल थॉट्स येत आहे, तर याच्यामुळे काय झालं माणसाला एक विचाराचा केंद्रबिंदू ठरवल्या जाऊ लागलं. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या सर्व गोष्टींना जे आहे ते नाकारल्या जाऊ लागल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं, तर आता समाजामध्ये काय झालेलं आहे, प्रबोधन युग आलेलं आहे. प्रबोधन युग आलेलं आहे म्हणजे ग्रीक व रोमन कला व परंपरा त्यांचे पुनरुज्जीवन घडून येत आहे. यांचे पुनरुज्जीवन घडून आल्यामुळे काय होत आहे, माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व कनेक्ट करून अभ्यास करायचा आहे आणि माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरल्यामुळे काय होत आहे, युरोपातील वैचारिक क्रांती होत आहे. तर वैचारिक क्रांती कधी होणार आहे? जेव्हा माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरेल आणि माणूस विचाराचा केंद्रबिंदू केव्हा ठरलेला आहे? प्रबोधन युगामध्ये. तर आता युरोपातील वैचारिक क्रांती आलेली आहे. युरोपातील वैचारिक क्रांती म्हणजे काय? तर चिकित्सक दृष्टिकोनातून गोष्टींना पाहण्यास आता सुरुवात झालेली आहे. चिकित्सक दृष्टिकोन म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीला अंधश्रद्धा किंवा आपल्या पुराण्या ज्या जनरेशन होत्या किंवा आपल्या जुने लोकं होते, त्या काही गोष्टींना, काही रूढी परंपरांना मानत आहे, तर आपणही त्यांना मानून घ्याव्या. नाही, तर आपण त्याला क्वेश्चन विचारावा, की या रूढी परंपरा आलेल्या कुठून आहे आणि याला आपण का बरं मानावे? आणि या चिकित्सक दृष्टिकोनातून काय झालं, तर सायंटिफिक टेम्परामेंट जी आहे ती डेव्हलप झाली. सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे काय? तर वैज्ञानिक शोध, त्याच्यानंतर विज्ञानाच्या युगास याला चालना विज्ञानाचा युग जो होता त्याच्या चिकित्सक दृष्टिकोनामुळे विज्ञानाच्या युगाला चालना मिळाली व विज्ञान जे होते ते आता सामान्य लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू लागले. जे काही ग्रंथ होते, जे की पहिले फक्त काही लोकांकडेच पोहोचत होते, ते आता प्रादेशिक भाषांमध्ये लिहिले जाऊ लागले आणि सामान्य जनतेकडेही आता पोहोचू लागले. त्याच्यामध्ये जोहान्स गुटेनबर्ग जो होता याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि छपाई यंत्राचा शोध लावल्यामुळे जे होतं ते जे ज्ञान होते, जे पुस्तक होते, ते सामान्य लोकांपर्यंतही आता पोहोचू लागले आणि चिकित्सक दृष्टिकोन जो होता त्याच्यामुळे आता सायन्स जे विज्ञान होतं, वैज्ञानिक शोध याला सुद्धा प्रेरणा मिळाली. तर आपण आतापर्यंत काय-काय बघितलं, की युरोप होता. युरोपाचे काही पडसाद भारतामध्ये सुद्धा उमटतात. त्याच्यासाठी भारत आणि युरोप याचा अभ्यास करणे आपल्याला गरजेचं आहे. युरोपामध्ये आपण बघितलं होतं प्रबोधन युग आलेलं आहे. प्रबोधन युगामुळे माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. माणूस विचाराचा केंद्रबिंदू का बरं ठरलेला आहे? तर कला, स्थापत्य आणि तत्त्वज्ञान या गोष्टींचा खूप जास्त विकास होत आहे. या सर्व गोष्टींचा विकास होत आहे. ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून येत आहे. परत एकदा बघूया. प्रबोधन युग आलेलं आहे. प्रबोधन युगामुळे काय होत आहे? ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून येत आहे. या पुनरुज्जीवनामुळे कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान या सर्व गोष्टींचा विकास होत आहे. या सर्व गोष्टींचा विकास झाल्यामुळे माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे आणि माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरल्यामुळे युरोपातील वैचारिक क्रांती येत आहे आणि युरोपात वैचारिक क्रांती आल्यामुळे चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप होत आहे आणि चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप झाल्यामुळे जे आहे ते
चिकित्सक दृष्टिकोनामुळे जे आहे ते वैज्ञानिक शोध लागण्यास आता मदत होत आहे. तर याच्यानंतर काय? तर याच्यानंतर धर्मसुधारणा चळवळ. तर चिकित्सक दृष्टिकोन जो आहे तो आता माणसांकडे आलेला आहे. वैज्ञानिक शोध येत आहे आणि जे लोकं आहेत ते क्वेशन्स विचारायला आता त्यांनी स्टार्ट केलं आहे. त्याच्यामुळेच काय झालं, या प्रबोधन युगाच्या या चिकित्सक दृष्टिकोनानेच कशाला जन्म दिला? धर्मसुधारणा चळवळ. तर काय होत होतं, रोमन कॅथलिक जे चर्च होते ते त्यांचे जे ख्रिस्ती गुरु होते, म्हणजे जे रोमन कॅथलिक चर्च होते, त्यांचे काही ख्रिस्ती गुरु होते, ते अंधश्रद्धा पसरवत होते. त्याच्यानंतर लोकांना लुबाडत होते. तर याच्यामुळे जे होते ते काही जे काही रोमन कॅथलिक चर्चाचे ख्रिस्ती गुरु होते ते लोकांना लुबाडून टाकत होते व त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड याच्यामध्ये त्यांना फसवत होते. तर काही जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक होते, स्वतंत्र बुद्धीने जे विचार करणारे लोक होते, जे की ज्यांचा की चिकित्सक दृष्टिकोन होता, त्यांनी काय केलं, धर्मसुधारणा चळवळ चालू केली. त्यांनी हे जे युरोपातील चर्च आहे यांना बंद करण्याचे काम केले व ख्रिस्ती धर्मगुरू यांच्या वरती आवाज उठवण्याचं काम केलं. तर आता जे चिकित्सक दृष्टिकोन आहे त्यांनीच या गोष्टीला जन्म दिलेला आहे, की जे रोमन कॅथलिक चर्च होते त्यांच्यावरती आता प्रश्न विचारायला सुरुवात केली लोकांनी, जे की स्वतंत्र लोक होते युरोपामधील. आणि यालाच आपण प्रबोधन युग सुद्धा म्हणतो, की प्रबोधन युगामध्ये धर्मसुधारणा चळवळ झाली. ही का बरं झाली? तर माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरला. माणसाला धर्माऐवजी माणसाला माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे माणूस माणसाला धर्म या नात्यानेच बघू नाही लागला, तर कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान यांनी सुद्धा बघू लागला. यांनी बघितल्यामुळे जे रोमन कॅथलिक चर्च होते हे कसे लोकांना लुबाडत आहे हे लोकांना लक्षात आले आणि जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक होते त्यांनी धर्मसुधारणा चळवळ सुरू केली. त्याच्यानंतर भौगोलिक शोध. आता भौगोलिक शोधाची गरज का बरं पडली? तर हे जो होता तो तो युरोप होता आणि त्याच्यानंतर हा जो होता तो इंडिया होता आणि हे जे होते या इथे होतं मार्ग, जे रस्ते होते ते कनेक्ट करणारे मार्ग होते आणि या इथे होतं बायझंटाईन. तर ही जी बायझंटाईन होती याच्यावरती जे अरब होते, जे तुर्क होते यांनी कब्जा करून घेतला. तर यांनी कब्जा करून घेतल्यामुळे काय झालं, तुर्कांनी याच्यावरती कब्जा करून घेतल्यामुळे काय झालं, हे रस्ते बंद झाले. तर आता जो ट्रेड होणार आहे, जो की ही जी युरोप आहे याला भारतासोबत जो ट्रेड करायचा आहे, म्हणजे जो बिझनेस करायचा आहे, तर तो होणे अशक्य आहे. कारण की हा रस्ता तर बंद झालेला आहे. तर आता नवीन रस्ते सापडण्यासाठी भौगोलिक शोधाची सुद्धा सुरुवात झाली. तर भौगोलिक शोधामध्ये सर्वात पहिले आपण बघितलं तर बार्थोलोमियो डायस. तर बार्थोलोमियो डायस हा जो होता, तो आफ्रिकेच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कोलंबस आणि आफ्रिकाच्या टोकाला त्याने नाव दिलं होतं केप ऑफ द गुड होप. त्याच्यानंतर कोलंबस जो होता तो अमेरिकेला जाऊन पोहोचला होता आणि हे सगळे भारताच्या शोधासाठीच निघाले होते, पण ह्या इथे जाऊन पोहोचले. पण वास्को द गामा होता तो काही भारतामध्ये येऊन पोहोचला. त्याने कसा पोहोचला? त्याने आफ्रिका जो खंड होता त्याला वळसा घातला आणि तो भारताला येऊन पोहोचला. तर आपण बघितलं आता लोक आपण काय-काय बघितलं, तर युरोप आणि भारत बघत होतो. युरोप आणि भारतामध्ये प्रबोधन युग स्टार्ट झालेला होता. प्रबोधन युग का बरं स्टार्ट झालेला होता? तर ग्रीक व रोमन परंपराचे जे होते ते पुनरुज्जीवन घडून येत होते. यांचे पुनरुज्जीवन का बरं घडून येत होते? तर कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान यांचा विकास होत होता. याच्या विकासामुळे काय होतं? माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरत होता. माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरल्यामुळे युरोपात वैचारिक क्रांती येत होती. युरोपात वैचारिक क्रांती आल्यामुळे चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप होत होता. चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप झाल्यामुळे धर्मसुधारणा चळवळ झाली. त्याच्यानंतर भौगोलिक शोधांचं सुद्धा जे पर्व होतं ते आता चिकित्सक दृष्टिकोनातूनही सुरू झालं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? त्याच्यानंतर आपण बघणार आहोत काही क्रांती युरोपमध्ये झाल्या. तर क्रांतीमधून जी युरोपातील वैचारिक क्रांती होती ती तर आपण बघितली, ती का बरं झाली? त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत युरोपातील राजकीय क्रांती. तर युरोपामध्ये जे 18वं आणि 19वं शतक होतं त्याच्यामध्ये राजकीय स्थित्यंतरे झाली. म्हणजे राजकारणात मोठे-मोठे बदल झाले आणि या राजकारणातील 2 स्थित्यंतरे आपण अभ्यासतो आणि त्या 2 स्थित्यंतरांना आपण म्हणतो अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती. तर आता याला आपण बघूया. तर आता जे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध होतं तिथे काय झालं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं कोलंबसने जी होती ती अमेरिका जी होती त्यांनी शोधली होती. त्याच्यानंतर आता इंग्लंडने अमेरिकामध्ये 13 आपल्या वसाहती स्थापन केल्या. पण पहिले या वसाहतीवरती इंग्लंडचं इतकं लक्ष नव्हतं. पण नंतर इंग्लंडनी या वसाहतीवरती जाचक बंधने लादण्यास सुरू केली. जाचक बंधने लादण्यास इंग्लंडने या वसाहतीवर सुरू केली. त्याच्यानंतर अमेरिकेतील जे स्वतंत्र नागरिक होते त्यांना हे गोष्ट आवडली नाही, की इंग्लंडने जी केलेली आहे. म्हणजे इंग्लंडने अमेरिका ज्यावेळी तिची डिस्कव्हरी झाली त्याच्यानंतर अमेरिकामध्ये इंग्लंडने आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या. पण पहिले इंग्लंड या वसाहतीकडे इतके बघत नव्हते. पण आता इंग्लंड या वसाहतीकडे खूप जास्त जाचक बंधने याच्यावर लावत आहे व खूप जास्त टॅक्स लावण्यास त्यांनी याच्यावरती सुरू केलं. आणि या टॅक्समुळे जे अमेरिकेतील लोक होते त्यांना याचा राग आला व त्यांना हे मान्य नव्हते. आणि त्यांनी जे होते जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या अंडर एक आर्मी जी आहे ती स्थापन केली आणि त्याच्यानंतर इंग्लंड व त्यांच्यामध्ये एक युद्ध झालं आणि याच्यामध्ये अमेरिकेचा जो आहे तो विजय झाला आणि मग अमेरिका जी आहे ती संघराज्य शासन पद्धती व लिखित राज्यघटना असणारा देश उदयाला आला. संघराज्य पद्धत म्हणजे याच्यामध्ये स्टेट आणि सेंटर असे 2 प्रकार पडतात. त्याला आपण म्हणतो संघराज्य शासन पद्धती. तर अशा प्रकारे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं. त्याच्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती जी होती त्याच्यामध्ये एक अन्यायकारी राजवट होती आणि त्या अन्यायकारी राजवटाला जे लोक होते सामान्य नागरिक त्यांनीच उठवून लावलं आणि प्रजासत्ताक तिथे स्थापन केला. प्रजासत्ताक म्हणजे काय? तर जो की देशातील सर्वात मोठा लीडर आहे त्याला
जे आहे ते लोकं निवडून देतात म्हणजे मतदान करणे. तर मतदान जे करतो आपण म्हणजे आपण जे आपले एम-पीज राहतात, एम-एल-ए राहतात त्यांना आपण निवडून देतो. तर यालाच आपण म्हणतो प्रजासत्ताक. आणि हेच होती फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांतीने जे की पूर्ण जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्ये दिली. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण बघत होतो राज्यक्रांती आणि त्याच्यानंतर अजून एक क्रांती घडून आली. तिचं नाव आहे औद्योगिक क्रांती. तर बाष्पशक्तीवर चालणारे मोठे कारखाने जे होते ते आता इंग्लंडमध्ये सुरू व्हायला चालू झाले. हातमागाऐवजी यंत्रमागाचा उपयोग सुरू झाला. म्हणजे जे लोक होते ते जे की हाताने सामान बनवत होते त्यांनी यंत्राने आता सामान बनवायला सुरुवात केली आणि या सर्व गोष्टीमुळे इंग्लंडला आता जगाचा कारखाना सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं की प्रबोधन युग सुरू झालेलं आहे. प्रबोधन युग सुरू झालेल्यामुळे कला स्थापत्य तत्त्वज्ञानचे डेव्हलपमेंट होत आहे. कला स्थापत्य तत्त्वज्ञान डेव्हलप होत आहे म्हणजे ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून येत आहे. ग्रीक व रोमनमध्ये हे पूर्वीपासूनच होतं पण त्याला विसर पडला होता. त्याच्यानंतर ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून येत आहे तर माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरल्यामुळे युरोपात वैचारिक क्रांती होत आहे. युरोपात वैचारिक क्रांती झाल्यामुळे चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप होत आहे. चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप झाल्यामुळे काय होत आहे? चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप झाल्यामुळे धर्मसुधारणा जवळ होत आहे. अनेक भौगोलिक शोध लागत आहे. व अनेक भौगोलिक शोध व व जे भौगोलिक शोध लागलेले आहे याच्यामुळे काय होत आहे, याच्यामुळे अमेरिकन जे स्वातंत्र्ययुद्ध आहे हे होत आहे आणि त्याच्यानंतर अनेक क्रांती घडत आहेत. अनेक क्रांतीमध्ये आपण बघितलं तर राज्यक्रांती घडत आहे. राजकीय क्रांती म्हणजे राजकीय स्थित्यंतरे खूप जास्त घडत आहे. राजकीय स्थित्यंतरामध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आपण बघितली. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीसुद्धा घडत आहे. आता हे सगळं युरोपामध्ये घडत आहे. पण युरोपामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे पडसाद तर भारतात सुद्धा उमटणार आहे. कसे या सर्व गोष्टींचे पडसाद उमटतात ते तर आपण बघणारच आहोत. पण आता आपण काय बघणार आहोत तर आता युरोपात काय झालं आहे, औद्योगिक क्रांती झालेली आहे. आता औद्योगिक क्रांती युरोपात झाली तर त्याचा पडसाद तर काही युरोपात तर उमटणारच आहे. म्हणजे हर एक गोष्ट होत आहे त्याला अनुसरून काहीतरी पुढची गोष्ट होत आहे. तर आता औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामुळे भांडवलशाहीचा उदय झाला. तर आता भांडवलशाहीचा उदय म्हणजे काय? तर आता भारतामध्ये युरोपीय लोकांना त्यांचा माल पाठवणं आहे. का बरं पाठवणं आहे? तर त्यांना खूप जास्त प्रॉफिट तिथून कमवणं आहे. तर प्रॉफिट त्यांना का बरं कमवणं आहे? तर देशाची जी भरभराटी करवण्यासाठी त्यांना कमवणं आहे. त्यांच्या देशाला अजून मोठं बनवण्यासाठी करणं आहे. तर अनेक व्यापारी एकत्र आले त्याच्यासाठी. म्हणजे काय तर एक व्यापारी तर माल पाठवू शकत नव्हता, की एक व्यापारी म्हटला, की मी आता भारतामध्ये फक्त मीच माल पाठवतो. नाही, हे शक्य नाहीये. तर त्याच्यासाठी काय झालं, अनेक व्यापारी एकत्र आले. अनेक व्यापारी एकत्र आले, तर त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यांनी कंपनी स्थापन केली. तर आता ती कंपनी जी आहे, ती देशाची भरभराटी तर करणारच आहे. मग देशामध्ये जे राज्यकर्ते आहेत, ते त्यांना लष्कर करू लागले. त्याच्यानंतर त्यांना संरक्षण देऊ लागले. त्यांना सवलती देऊ लागले. तर अशा प्रकारे जे आहे, ते व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी कंपनी स्टार्ट केली. त्यांना राज्यकर्ते जे होते ते लष्करी, त्याच्यानंतर संरक्षण, सवलती देऊ लागले आणि देशाची जी आहे ती आता भरभराटी होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि अशा प्रकारे भांडवलशाहीचा सुद्धा आता उदय झालेला आहे. औद्योगिक क्रांतीने कशाप्रकारे भांडवलशाहीचा उदय केला हे आपण बघितलं आणि आता तेच आपण बघणार आहोत, की कशाप्रकारे वसाहत व साम्राज्यवादाचा उदय करतो. तर आता आपण बघूया. तर आता वसाहतवाद म्हणजे काय? तर वसाहतवाद म्हणजे आता एखादा देश आहे, तर समजा युरोप आहे. युरोपातील इंग्लंड आहे. तर इंग्लंड भारतामध्ये आला आणि त्याने आपली काही एक वसाहत स्थापन केली. तर याला आपण काय म्हणतो? वसाहत स्थापन करणे. पण इंग्लंड जो आहे, तो इंग्लंडचे लोक जे आहे ते भारतात आले. त्यांनी वसाहत स्थापन केली आणि जिथे त्यांनी वसाहत स्थापन केली, तेथे त्यांनी आर्थिकदृष्ट्या व लष्करीदृष्ट्या आपला दबदबा वाढवण्यास सुरुवात केला. त्याला आपण म्हणतो वसाहतवाद. व त्याच्यानंतर वसाहतवाद तर याला म्हणतात त्यांनी राजकीय वर्चस्व, आर्थिकदृष्ट्या त्यांनी वर्चस्व स्थापन करण्यास सुरुवात केली. पण त्यांनी साम्राज्यवाद म्हणजे काय? तर आता वसाहतवाद म्हणजे जाणे आणि एक वसाहत स्थापन करणे आणि त्या एरियामध्ये आपले सर्वांगीण वर्चस्व एक एरियामध्ये आपले करणे. म्हणजे राजकीयदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या त्या एरियाला आपले बनवून घेणे. म्हणजे भारतात या एरियामध्ये इंग्रज आले, तर त्यांनी या एरियाला जे आहे ते आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या वर्चस्व स्थापन केले. पण साम्राज्यवाद म्हणजे काय? तर त्यांनी त्यांच्या पूर्ण भारताला त्यांनी आपल्याखाली घेऊन टाकले आणि सर्वांगीण भारतावरच त्यांनी जे आहे ते आर्थिक बंधने, त्याच्यानंतर त्याच्यानंतर जाचक कर बसवणे, त्याच्यानंतर लोकांचे शोषण करणे आणि याला म्हणतो आपण साम्राज्यवाद. म्हणजे लोकं आले आणि त्यांनी एक वसाहत स्थापन केली फक्त. याला आपण म्हणतो वसाहत स्थापन करणे. पण काही लोकं आले आणि त्यांनी राजकीय वर्चस्वसुद्धा या आपल्या वसाहतीमध्ये आपलं स्थापन केलं. तिथलच्या राजांना हरवून. तर याला आपण म्हणतो वसाहतवाद. पण सर्वांगीण भारतावरच कब्जा करून घेणे याला आपण म्हणतो साम्राज्यवाद. तर साम्राज्यवादाला आशिया खंडातील काही देश, आफ्रिका खंडातील काही देश बळी पडले. तर अनेक नव्या वसाहतीसुद्धा तिथे स्थापन होतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक वसाहत स्थापन झाली आणि तिथे राजकीय कंट्रोल झाला. त्याला आपण म्हणू वसाहतवाद. पण अशा अनेक वसाहती एकाच देशामध्ये आता स्थापन होण्यास सुरुवात झाली. त्याला आपण म्हणू साम्राज्यवाद. तर अशाच प्रकारे ब्रिटिशांनी भारतामध्ये सुद्धा साम्राज्यवाद केला. पण आता भारतामध्ये साम्राज्यवाद त्यांना करायचा आहे. पण तो कसा करणार आहेत? तर त्याच्यासाठी त्यांना काही युद्ध लढावे लागणार आहेत. तर तेच संघर्ष आता आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कशाप्रकारे जन्म देत आहे. जे ते आपण प्रबोधन युगापासून जी गोष्ट सुरू केली ती या इतर लोक कनेक्ट झालेली आहे. मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे. तर आता आपण
बघून घेऊया ते पहिले कसे कनेक्ट झालेले आहे. तर सर्वात पहिले मी सांगितलं होतं तुम्हाला प्रबोधन युग सुरू झाला. प्रबोधन युग सुरू झाला म्हणजे काय, कला स्थापत्य तत्त्वज्ञान याचे डेव्हलपमेंट झाले. रोमन व ग्रीक परंपराचे पुनरुज्जीवन झाले. या 3 गोष्टींनी जन्म दिला. माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू या 3 गोष्टींमुळे ठरला. माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू या ज्या 3 गोष्टी याच्यामुळे माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरला आणि युरोपात वैचारिक क्रांती घडून आली. वैचारिक क्रांतीमुळे काय झालं, चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप झाला. चिकित्सक दृष्टिकोनामुळे काय झालं, तर चिकित्सक दृष्टिकोनामुळे धर्मसुधारणा चळवळ झाली. धर्मसुधारणा चळवळीच्या नंतर भौगोलिक शोध लागले. भौगोलिक शोध लागल्यामुळे काय झालं, तर भौगोलिक शोध लागल्यामुळे अमेरिका सापडला गेला. आफ्रिका, त्याच्यानंतर बार्थोलोमेव डायस आफ्रिकाच्या दक्षिण टोकाला पोहोचला. वास्को दी गामाने भारताचा शोध लावला. तर भौगोलिक शोध झाले. भौगोलिक शोधामुळे काय झालं, अनेक क्रांतीसुद्धा झाल्या. अनेक क्रांती म्हणजे अमेरिकन क्रांती. तर भौगोलिक शोधानेच याला जन्म दिला. तर अनेक क्रांती झाल्या. तर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध झाले, फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्याच्यानंतर अनेक राजकीयाला आपण राजकीय क्रांती म्हणलो. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती झाली. तर औद्योगिक क्रांती जन्म देते भांडवलशाहीला. तर भांडवलशाहीचा उदय झाला. तर औद्योगिक क्रांती कनेक्ट झाली भांडवलशाहीला. तर भांडवलशाहीने वसाहतवाद, तर भांडवलशाहीने जे आपला देश आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉफिट कमवणे, आपल्या देशाला सर्वात मोठे बनवणे याला जे आहे ते प्राधान्य दिले. त्याच्यानंतर वसाहतवाद झाला. वसाहतवादाने साम्राज्यवादाला जन्म दिला आणि त्याच्यानंतर आता साम्राज्यवादामुळे किती संघर्ष भारतामध्ये होणार आहे ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिला संघर्ष, तर इंग्लंड जे होते, ते इंग्रज जे होते, ईस्ट इंडिया कंपनी, ती आता काही भारतामध्ये युद्ध करणार आहे. तर काय झालं, तर इंग्रज व फ्रेंच, तर आता युरोप जे होतं त्याच्यामधील इंग्रज व फ्रेंच हे दोन्ही भारतामध्ये जे होते प्रतिस्पर्धक होते, कारण की त्या दोघांनाही आपले वर्चस्व भारतामध्ये स्थापन करायचे होते. तर आता एकच याच्यामधून राहणार आहे. तर 3 कर्नाटक युद्धे झाली. त्या तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचाचा निर्णायक पराभव झाला व इंग्रजांनी आपले शासन भारतावरती आता स्थापन करायला सुरुवात केली. तर इंग्रज वर्सेस बंगाल जे युद्ध झालेलं आहे, बंगाल इंग्रजांनी आता कशाप्रकारे ताब्यात घेतलेलं आहे. बंगाल हे जे होते भारताचे खूप जास्त इम्पॉर्टंट प्रदेश होता आणि जिथे खूप जास्त भरभराटीसुद्धा होती. तर आता इंग्रज वर्सेस बंगाल कसे होणार आहे, तर सिराज उद्दौला जो होता तो बंगालचा जो होता नवाब होता. तर इंग्रजांनी काय केलं, आपले जे काही आपली जी वखार होती त्याच्याभोवती जी होती त्यांनी फेन्सिंग करायला सुरुवात केली. तर सिराज उद्दौलाला या गोष्टीचा राग आला, कारण की त्याची परमिशन घेतली गेलेली नव्हती. मग सिराज उद्दौला जो होता त्यांनी ती जी वखार होती ती ताब्यात घेऊन टाकली आणि ती जी फेन्सिंग होती ती त्यांनी ताब्यात घेऊन टाकली. तर इंग्रजांना या गोष्टीचा राग आला. तर इंग्रजांनी काय केलं, मीर जाफर जो की सेनापती होता सिराज-उद-दौलाचा, मीर जाफर जो होता सेनापती होता सिराज-उद-दौलाचा, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकायचं आहे. सिराज-उद-दौलाचा सेनापती होता मीर जाफर. नवाब सिराज-उद-दौलाचा सेनापती मीर जाफर याला रॉबर्ट क्लाईव्हने जे होते ते आमिष दाखवले, की तुला आम्ही जे आहे ते नवाब पद देऊन टाकू, तू सिराज-उद-दौलाला धोका दे. आणि मग सिराज-उद-दौला, मीर जाफर जो होता याने सिराज-उद-दौलाला धोका दिला. सिराज-उद-दौला जो होता त्याची हार झाली आणि त्याच्यानंतर मीर जाफरला त्याचा नवाब बनवून टाकण्यात आले. रॉबर्ट क्लाईव्हने जसा प्रॉमिस केलेला होता. पण मीर जाफरने जे आहे ते इंग्रजांना नंतर विरोध केला. तर मीर कासिम त्याचा जो जावई होता त्याला नवाब बनवून टाकण्यात आले. पण मीर कासिमने इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी परत त्यांनी विरोध केला. तर परत त्यांनी मीर जाफरलाच नवाब बनवून टाकले. तर काय झालं, सिराज-उद-दौलाला मीर जाफरने धोका दिला. मीर जाफरला नवाब बनवून टाकले. मीर जाफरने विरोध केला. मीर कासिमला नवाब बनवले. मीर कासिमने विरोध केला. परत मीर जाफरला नवाब बनवून टाकले. पण आता मीर कासिम जो होता याला राग आलेला होता. तर मीर कासिमने काय केले, मीर कासिमने अयोध्येचा नवाब जो शुजा-उद-दौला होता, त्याच्यानंतर मुघल बादशाह जो होता, हे तिघं एक साथ आले आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध बक्सर येथे एक युद्ध केले. पण याच्यामध्ये इथे हरले आणि इंग्रजांचा जो आहे त्याच्यामध्ये विजय झाला. त्याच्यानंतर इंग्रज व म्हैसूर संघर्ष. तर इंग्रज व म्हैसूर संघर्ष असा आहे की 1799 मध्ये टिपू सुलतान होता तो मरण पावला श्रीरंगपट्टणवर आणि इंग्रजांनी ते होते म्हैसूर ते आपल्या ताब्यात घेतले. त्याच्यानंतर इंग्रज व सिंध, आता हे तुम्हाला चांगलं समजायचं आहे. या इथे इंडिया आहे, त्याच्यानंतर हा पाकिस्तान आहे. तर त्या काळामध्ये जे होतं ना ते पाकिस्तान नव्हतं, फक्त इंडिया होता. कारण की आपण जी बात करत आहोत ती 1843च्या काळाची करत होतो. तर त्या काळात पार्टिशन झालेलं नव्हतं. तर इंडिया आणि पाकिस्तान एकच होते आणि ही जी बॉर्डर होती अफगाणिस्तानाला लागून. तर हा मॅप आताच आहे. मी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी हा नकाशा आणलेला आहे. तर ही जी बॉर्डर होती ती पूर्ण भारताची होती. तर ही बॉर्डर जी आहे ती भारताला. तर आता इंग्रजांना काय भीती आहे की रशिया जो आहे ना तो वरतून आक्रमण करू शकेल. तर रशिया जो आहे याच्यावरती अफगाणिस्तानाच्या वरती रशिया आहे. तर त्यांना भीती आहे की रशियाने जर असा अफगाणिस्तानामधून आक्रमण केला तर तो डायरेक्टली भारतावरती हे आक्रमण करू शकतो. तर अशी त्यांना भीती होती. तर त्याच्यासाठी त्यांनी आता काय केले, तर हा जो प्रांत होता, या इथे कुठे जो प्रांत होता तो सिंधचा प्रांत होता. मी एक्झॅक्टली तो प्रांत तुम्हाला दाखवत नाही आहे, फक्त फॉर एक्झाम्पल या इथे तो एक सिंधचा प्रांत होता ह्याच जागेमध्ये. तर या इथून रस्ते जे जात होते ना ते अफगाणिस्तानाला जात होते. तर ह्या सिंध प्रांतावर जर इंग्रजांनी त्यांचा ताबा मिळवून घेतला तर अफगाणिस्तानामध्ये काय घटना होत आहे, कसं ट्रेड चालू आहे, हे त्यांना सगळं अफगाणिस्तानच्या गोष्टी समजू शकतात. तर त्यासाठी त्यांनी काय डिसाईड केलं की त्यांनी सिंधवर ताबा मिळवण्याचे डिसाईड केलं. आणि भारताची वायव्य सरहद्द म्हणजे काय, तर भारताची वायव्य सरहद्द म्हणजे काय, तर भारताची वायव्य सरहद म्हणजे हा पार्ट. तर त्या काळामध्ये जो होता भारत पाकिस्तान पार्टिशन झालेलं नव्हतं. तर हा जो पाकिस्तानचा पार्ट होता तो पण भारतच होता.
तर त्या काळामध्ये हा जो पार्ट होता ती भारताची वायव्य सरहद होती. आणि आता अफगाणिस्तानावर जर इंग्रजांना जाचक बसवायचं आहे, तर त्यांना जरुरी आहे की सिंधचे जे मार्ग आहेत ते त्यांनी आपल्या ताब्यात घ्यावे. सिंधचे मार्ग जर त्यांच्या ताब्यात आले, तर त्यांना हे लक्षात येऊ शकतं की कशाप्रकारे रशिया जो आहे तो अफगाणिस्तानची मदत घेऊन भारतावर आक्रमण करू शकतो. अफगाणिस्तानातून भारतावरती आक्रमण होऊ शकतो. तर अशा प्रकारे त्यांनी जे आहे तो सिंधवर ताबा करून घेतला. त्यांनी सिंधवर ताबा केल्यामुळे हे जे सगळे रस्ते आहेत ते त्यांच्या ताब्यामध्ये आले. हे सगळे रस्ते त्यांच्या ताब्यात आल्यामुळे सगळ्या ज्या या घडामोडी या देश अफगाणिस्तानामध्ये होत होत्या, त्या त्यांना समजत होत्या. तर अशा प्रकारे जो इंग्रजांनी आहे ते सिंधवर सुद्धा आपला ताबा मिळवून घेतला. आणि सिंधवर ताबा मिळवणे हे इंग्रजांचे एक खूप इम्पॉर्टंट काम होते, कारण की त्यांना भीती होती की रशिया जो आहे तो वरतून आक्रमण करू शकतो. आणि हे सिंधचं जे होतं ते इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन ब्रिटिशांनी काय केलं, एक संघर्ष केला आणि त्यांनी सिंधसुद्धा 1843 आपल्या ताब्यात घेतला. तर या काही शीख सरदारांना जे आहे ते फितूर करण्यात आले. तर या काही शीख सरदारांनीच असा गैरसमज निर्माण केला, की आता इंग्रज जे आहे ते आपल्यावर आक्रमण करणार आहे. तर असा गैरसमज झाल्यामुळे जे शीख लोक होते त्यांनीच इंग्रजावरती आक्रमण करून दिला. तर जेव्हा शीख लोकांनी इंग्रजावरती डायरेक्टली आक्रमण केला, तर एक युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये इंग्रजांचा जो आहे तो विजय झाला. पण त्याच्यानंतर मग हा विजय झाल्यानंतर जे होता दलीप सिंग यालाच गादीवर इंग्रजांनी राहू दिले, कारण की तो अल्पवयीन होता. तर तर या गैरसमजामुळे पहिलं युद्ध झालं. त्याच्यानंतर काय झालं, मूल सिंगने बंड केलं. त्याच्यानंतर मूल सिंगने बंड केलं म्हणजे काय, तर आता इंग्रजांचा पहिल्या युद्धामध्ये विजय झाला. तर जे पंजाब होतं त्याच्या रिजनमध्ये आता इंग्रजांचा जो प्रभाव आहे खूप जास्त वाढला. पण काही शीख सरदारांना हे बिलकुल पण मान्य नव्हतं. त्याच्यामधूनच एक होते मूल सिंग. यांनी जो आहे ते बंड करून टाकलं. पण यांच्या बंडाला सुद्धा इंग्रजांनी दडपून लावलं. परत दुसरं शीख आणि इंग्रज युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि इंग्रजांनी पंजाबला सुद्धा आपल्या ताब्यात मिळवलं. तर आपण पूर्ण चॅप्टरला या एका स्लाईडमध्ये कव्हर केलेलं आहे. तर कशा प्रकारे झालं ते आता पूर्ण समजून एकदा घेऊया. तर युरोप आणि भारत या चॅप्टरला आपण बघत होतो. युरोप आणि भारत या चॅप्टरमध्ये सर्वात पहिले आपण बघितलं होतं प्रबोधन युग. तर प्रबोधन युगामुळे काय झालं, तर प्रबोधन युगामुळे कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान या गोष्टींचे पुनरुज्जीवन घडून आले. पुनरुज्जीवन घडून आले म्हणजे या गोष्टी परत सुरू झाल्या. कुठलच्या या गोष्टी होत्या, तर ग्रीक व रोमन या परंपराच्या या गोष्टी होत्या. तर या गोष्टी ज्या होत्या, या ग्रीक व रोमन परंपरेच्या या गोष्टी होत्या. कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान यांचे पुनरुज्जीवन घडून आले व या सर्व गोष्टी आता सुरू झाल्या. या सर्व गोष्टी सुरू झाल्यामुळे काय झालं, माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरला गेला. माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरला, याच्यामुळे काय झालं, युरोपात वैचारिक क्रांती घडून आली. युरोपात वैचारिक क्रांती घडून आल्यामुळे काय झालं, चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप होण्यास सुरुवात झाली. चिकित्सक दृष्टिकोन डेव्हलप होण्यास सुरुवात झाल्यामुळे काय झालं, तर चिकित्सक दृष्टिकोन जेव्हा डेव्हलप होण्यास सुरुवात झाली, तेव्हा धर्मसुधारणा चळवळ झाली. त्याच्यानंतर धर्मसुधारणा चळवळ झाली म्हणजे काय, तर जे ख्रिस्ती गुरु होते त्यांना पळवून लावण्यात आले. धर्मसुधारणा चळवळ झाली आणि त्याच्या चिकित्सक दृष्टिकोनातून अनेक वैज्ञानिक शोध आणि भौगोलिक शोधाच्या पर्वाला सुद्धा चालना मिळाली. तर भौगोलिक शोध सुद्धा येथे सुरू झाले. त्याच्यानंतर आपण बघितलं कशाप्रकारे धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध जे होते त्यांचा जन्म झाला. माणूस विचाराचा केंद्रबिंदू ठरला या विचारातून. मग भौगोलिक शोध जे झाले, अनेक भौगोलिक शोध लागले म्हणजे बार्थोलोमेव डायस, कोलंबस, वास्को दी गामा यांनी शोध लावला. मग अमेरिकेचा शोध लागल्यामुळे काय झालं, तर अमेरिकेचा शोध लावल्यामुळे ब्रिटिशांची नजर त्याच्यावरती गेली. गेल्यामुळे त्यांनी तिथे आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या. पण अमेरिकेतील काही लोकांना ते मान्य नव्हतं. तर तिथे जे झालं, अमेरिकन आणि ब्रिटिश या लोकांचं युद्ध झालं. तर अमेरिकन आणि ब्रिटिश या लोकांचं युद्ध झालं, यालाच आपण अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतो. त्याच्यानंतर काही राजकीय क्रांतीसुद्धा घडून आल्या. राजकीय क्रांती का बरं घडून आल्या, तर आता माणसाला माणूस म्हणून पाहिले जात आहे, तर वैचारिक क्रांतीसुद्धा घडून येत आहे, तर राजकीय क्रांती घडून येणे स्वाभाविक आहे. ह्या सुद्धा गोष्टी कनेक्टेड आहे. तर या गोष्टीमुळे काय झालं, राजकीय क्रांती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा घडून आली. काही राजकीय स्थित्यंतरे आपण त्यांना म्हणतो. त्याच्यानंतर एक अजून क्रांती घडून आली, त्याला आपण म्हणतो औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती घडून कशामुळे आली, तर जे सायन्स आता डेव्हलप होत होतं त्याच्यामुळे औद्योगिक क्रांतीसुद्धा डेव्हलप झाली. सायन्स कशामुळे डेव्हलप होत होतं, तर चिकित्सक दृष्टिकोन जो होता लोकांचा तो वाढला होता. चिकित्सक दृष्टिकोन कशामुळे वाढला होता, युरोपातील वैचारिक क्रांतीमुळे. आणि वैचारिक क्रांती का बरं झाली, तर तुम्हाला माहितीच आहे. तर युरोपातील वैचारिक क्रांतीमुळे काय झालं, औद्योगिक क्रांतीला सुद्धा याच्यामधून चालना मिळाली. औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, बाष्पशक्तीवर चालणारे कारखाने सुरू झाले. बाष्पशक्तीवर चालणारे कारखाने सुरू झाल्यामुळे काय झालं, भांडवलशाहीचा उदय झाला. भांडवलशाहीचा उदय झाल्यामुळे काय झालं, वसाहतवादी स्थापन झाला. वसाहतवादाने कशाला चालना दिली, साम्राज्यवादाला. साम्राज्यवादामुळे भारतामध्ये खूप जास्त संघर्ष झाले. याच्यामध्ये इंग्रज व फ्रेंच संघर्ष सगळ्यात पहिले आपण बघितला. हा साम्राज्यवादाचा संघर्ष होता. म्हणजे जे इंग्रज होते त्यांना आपलं वर्चस्व स्थापन करायचं होतं, म्हणजे त्यांना साम्राज्यवाद करायचा होता. इंग्रज व फ्रेंच संघर्षामध्ये 3 कर्नाटक युद्ध झाली. त्याच्यानंतर इंग्रजांनी बंगालला ताब्यात घेतले. त्याच्यानंतर इंग्रजांनी म्हैसूरला ताब्यात घेतले. त्याच्यानंतर इंग्रजांनी सिंधवर ताबा मिळवला. सिंधचं इम्पॉर्टन्स आपण बघितलं. तर त्याच्यानंतर इंग्रजांनी शीख लोकांवर ताबा मिळवला. तर अशा प्रकारे युरोप आणि भारत या चॅप्टरची संपूर्ण रिव्हिजन आपण या एका लेक्चरमधून केलेली आहे. ही एक जी स्लाईड आहे, याच्यामध्ये आपला तुमचा पुरा जो चॅप्टर आहे युरोप आणि भारत याचं सर्व काही आहे. या स्लाईडला तुम्ही चांगल्या प्रकारे रिवाईज करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट करून सांगा.